गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास होता. सकाळ सकाळी मी निघाले होते दादरला. का ते आता हळूहळू सांगते. तुम्हाला तर माहितीच आहे मला तिरुपती बालाजीला जायचं होतं. पण ही खूप दिवसापासून इच्छा होती. शेवटी तो आज दिवस जवळ आलाच होता. बालाजीला जायचं म्हणून मी मुंबईला ताईंकडे आले होते. माझी फ्लाईट होती, तयारी चालू होती आणि थोडी शॉपिंग पण राहिली होती. मग ठरवलं मुंबईला आलीच आहे तर दादरला जाऊयात. कारण दादर म्हणजे शॉपिंगसाठी खूपच फेमस आहे, खास करून लेडीजसाठी. आम्ही ठरवलं की ट्रेनने जाऊया. मुंबईची ट्रेन, गर्दी आणि धावपळ मुंबईकरांना हे सगळं नवीन नाही. ट्रेनमध्ये एवढी गर्दी होती की उभं राहायलाही जागा नव्हती. पण शॉपिंगचं नाव निघालं की सगळा त्रास विसरायला होतो. अदिती आणि मी ट्रेनमध्ये इतके हसत होतो. आमचे जोक्स ऐकले असते तर तुम्हीही हसला असता. फायनली आम्ही दादरला पोचलो. बाहेर उतरताच खूप एक्साइटमेंट होती. आज मस्त शॉपिंग होणार असं वाटत होतं. पण थोडं पुढं गेल्यावर कळलं की दादर आज मार्केट पूर्ण बंद आहे. एवढ्या लांब येऊन मार्केट बंद पाहिल्यावर आमचा मूड एकदम ऑफ झाला. तरीसुद्धा आम्ही पूर्ण मार्केट फिरलो. बाहेरचे स्टॉल पाहिले पण सगळं बंद. जे दुकान उघडे होते तेही पाहिले पण काही मिळालंच नाही. मूड ऑफ होता आणि भूक तर खूपच लागली होती. मग आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो. मी माझ्यासाठी डोसा ऑर्डर केला. खरंच सांगते, भूक एवढी लागली होती ना की डोसा कधी संपला हे मला कळलंच नाही. खाण्यानंतर थोडंसं बरं वाटलं पण मनात अजूनही तेच, शॉपिंग काहीच झालीच नाही. मग आम्ही घरी परत निघालो. बॅग खाली घेऊन चाललो होतो त्यामुळे मूड खूपच ऑफ झाला होता. पण मनाचं समाधान झालं नव्हतं. थोडंसं दुःख होतं कारण एवढा प्लॅन करून आलो होतो. मग अचानक माझ्या डोक्यात आयडिया आली. आपण झुडिओला जायचं का? मग काय आम्ही तिकडेही निघालो. तिथे गेल्यावर मूड सगळा एकदम फ्रेशच झाला. इतके छान ड्रेसेस, टॉप सेट्स होते की काय घ्यावं की काय नाही हे समजत नव्हतं. एका मागोमाग एक ड्रेस आवडत होते. मी शॉपिंग करतच राहिले. हातात बॅगा वाढतच होत्या. जेव्हा बिल काउंटरला गेलं तेव्हा कळलं की मी काय काय घेतले. खूपच अनलिमिटेड शॉपिंग केली आहे मी आज. बॅग इतकी भरली होती की उचलायला अवघड होती. पण कपडे माझे होते म्हणून सगळं मलाच उचलावं लागलं. फायनली शॉपिंग झाली आणि मनाला खूप समाधान मिळालं. दिवसाची सुरुवात जरी थोडीशी निराशेत झाली असेल तर शेवट खूपच छान होता. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, उद्या मी चालले आहे तिरुपती बालाजीला. खूप दिवसाची इच्छा पूर्ण होणार आहे. त्याचा पूर्ण ब्लॉग नक्की येणार आहे. तो ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझा पुढचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच मिळेल. तर बाय बाय फ्रेंड्स, भेटू नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. बाय.